नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आठवणमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या पाहुण्या ज्या आहेत ना, त्यांचं नाव आहे गिरिजा शिंदे आणि यांचं एज्युकेशन जर म्हणाल तर यांना लोक म्हणतात, का हो तुम्ही तुमच्या दारावर ABCD ची पाटी लावली आहे का? बरेच एज्युकेशन त्यांचे झालेले आहेत, जसे MA, BEd, MPhil, DNM, CSW, PhD, LLB अशा पद्धतीने त्यांचं सगळं शिक्षण झालेलं आहे आणि खूप कमी वयात झाले ते सुद्धा. त्यांचं एकही वर्ष वाया गेलं नाही. त्यांचा नित्य नियम आहे ते पहाटे 3 वाजता उठतात आणि ध्यान, मनन ह्या सगळ्या गोष्टी करतात. वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या एक पुस्तक वाचनात आलं आणि त्याच्यावरती त्यांना समजलं की पाश्चात्य देशात अवघ्या 14व्या वर्षी मुलं घराच्या बाहेर पडतात, स्वतःच कमवतात आणि त्यांचं पुढचं आयुष्य जगायला सुरू करतात. म्हणून त्यांनी तोच ध्येय धरला की पाश्चात्याची सगळी संस्कृती आपण अपनावतो, मग हे का नाही आपण अपनावलं पाहिजे. म्हणून अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी पहिल्या MR म्हणून काम केलं आणि असं 25 वर्ष ते समाजात कार्य करत आहेत. त्यांनी 16 पुस्तकं त्यांची लिहिलेली आहेत आणि संत साहित्यावरती त्यांनी PhD केलेली आहे. म्हणूनच संतांचा इतका जवळून अभ्यास केल्यामुळे त्यांना आयुष्याचं नेमकं काय मोल आहे, का आपण जगतो हे त्यांना अवगत झालेलं आहे. आज त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर 5000 बचत गट केलेले आहेत आणि पुण्यातच 1000 बचत गट त्यांचे आहेत. काम करताना त्यांच्या असं लक्षात आलं की काही लोकांना कपडा सुद्धा मिळत नाही आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रातनं त्यांनी 1 टन कपडा जमा केला आणि तो दिला. आत्ताच 6 महिन्यापूर्वी त्यांच्या यजमानांचं मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतरनं त्यांनी असा विचार केला की जर मी हे कार्य पुढे चालू ठेवलं, म्हणजेच अन्नदान, ज्यांना गरज आहे त्यांना दान, त्यांची असणारी गरज भागवणं, ह्यातच त्यांनी समाधान पावल्या आणि म्हणूनच दर महिन्याला ह्या विधी करताना ते कोणाला तरी खाऊ वाटप करतात, अन्नदान करतात. हे कार्य त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टरही करत होते. तेव्हा त्यांनी एक क्षणाचा विलंब न लावता आम्हाला इंटरव्ह्यू दिला, परंतु ज्या वेळेला त्या म्हटल्या की इंटरव्ह्यूला या, त्याच वेळेला त्यांच्या सासूचं निधन झालं आणि त्यामुळे थोडासा अवधी झाला आणि त्यांनी सासूचं पूर्ण क्रियाकर्म विधी सगळं आटोपला. ज्या दिवसाला त्या पुण्यात आल्या त्या क्षणी त्यांनी आम्हाला कॉल करून घेतलं आणि हा इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला आहे. करोनाच्या काळामध्ये 600 लोकांना त्यांनी डबे दिलेले आहेत. ते डबे सुद्धा देताना त्यांची एक सुंदरशी आठवण आहे. त्या म्हटल्या, महाराष्ट्रामध्ये मी पाककृतीचा भाग घेतला होता आणि त्या विनर झाल्या होत्या. त्याच पद्धतीच्या पाककृती त्यांनी या करोनाच्या काळात लोकांना दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपली संस्कृती वाचवा आणि पाश्चात्याचं जर आपण सगळंच अपनवतोय तर मग त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या, वाईट त्या सोडा, हे त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं वेळोवेळी सांगितलं. कामात बदल हीच विश्रांती असं त्यांचं म्हणणं आहे आणि केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, हे त्यांचं तत्व आहे. चला तर आज भेटूयात आपल्या या सर्व गुणसंपन्न अशा पाहुण्यांना, संत साहित्य पुढे घेऊन जाणाऱ्या अशा पाहुण्यांना माझा मानाचा नमस्कार आहे आणि म्हणूनच मी स्वागत करते डॉक्टर गिरिजा शिंदे यांचं. नमस्कार, मी डॉक्टर गिरिजा भास्कर शिंदे, पूर्वाष्टमीची डॉक्टर गिरिजा शंकरराव चव्हाण. माझं शिक्षण MA, BEd, MPhil, PhD, DNM, CSW आणि LLB. एवढं शिक्षण होण्याचं कारण असं की बालपणी जे संस्कार आई वडिलांनी दिले की पहाटे उठणं, पहाटे 3 वाजता मी उठते, तोच अजूनही माझा तो क्रम चालूच आहे की पहाटे 3 वाजता उठून अभ्यास करणं, चिंतन करणं, मनन करणं, हे जे ज्या सवयी लागल्या त्यामुळे एवढे शिक्षण घेऊ शकले. आणि अगदी कौतुकानं मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की वयाच्या 14व्या वर्षी बाबा आमट्यांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्याच्यामध्ये असं होतं की पाश्चात्य देशामध्ये मुलं 14व्या वर्षी काम करायला लागतात आणि आपलं शिक्षण, आपलं जे काही खर्च आहे ते स्वतः भागवतात. आणि मग माझ्या मनात असे विचार आले की पाश्चात्य देशात आपण सगळं अनुकरण करतो, मग हे अनुकरण का नाही करायचं. आणि म्हणूनच मी 14व्या वर्षापासून कामाला लागले. म्हणजे तुम्हाला कौतुकानं सांगावं असं वाटते की सातारा जिल्ह्यातील पहिली MR म्हणून मी काम केलं होतं वयाच्या म्हणजे 10वी झाल्या आणि ते तिथे फार म्हणजे सत्कार वगैरे झाले की अरे एवढीशी लहान मुलगी आणि ती MRचं काम करते. हे माझ्या आयुष्याची सुरुवात कामाने अशी झाली आणि कमवा आणि शिका असं करत करत गेले. म्हणजे घरची परिस्थिती अतिशय सुंदर होती, वडील उच्च पदस्थ होतं, सगळं काही छान होतं, परंतु हे वाचनात आल्यानंतर असं लक्षात आलं की नाही, आपण आपलं काम करायचं ना आपण शिक्षण घ्यायचं. आणि म्हणूनच एवढ्या डिग्र्या झाल्या,
शिक्षण घेतलं गेलं आणि अतिशय सुंदर माझं 25 वर्ष जे सामाजिक कार्य चाललंय ते ह्या सगळ्या गोष्टींमुळेच. मला लोक म्हणतात तुम्हाला वेळ कसा मॅडम मिळतो, तर सगळ्यांना 24 तास असतात, पण त्या 24 तासाचं कसं नियोजन करायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं. आणि त्याप्रमाणे पहाटे 3 वाजून जो माझा दिवसाचा क्रम सुरू होतो तो रात्री 12 पर्यंत व्यवस्थित कामं चाललेली असतात आणि नियोजनबद्ध असतं. याचबरोबर वाचन असतं, लिखाण असतं. आज माझी 16 पुस्तकं प्रकाशित आहेत. 16 पुस्तकांमध्ये 4 पुस्तकं MPSC साठी आहेत, 4 पुस्तकं UPSC साठी आहेत आणि बाकीची इतर विषयांवर म्हणजे संविधानावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, तर RTI म्हणजे मानवाधिकारावर एक आहे. असे पुस्तकं जी आज विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत अशीच पुस्तकं मी लिखाणात आली. आणि आज हे लिखाण करण्याचं कारण म्हणजे मी आज 2 ठिकाणी जे काम करते, यशदामध्ये मी गेस्ट लेक्चर म्हणून जाते किंवा SRPF मध्ये म्हणून माझी लेक्चर्स जी असतात, जी IAS अधिकारी, IPS अधिकारी यांना मी जे लेक्चर्स देते त्या लेक्चरचीच मी माझी पुस्तकं प्रकाशित केली. कारण हे नॉलेज आपण देत असताना पुढच्याही काही विद्यार्थ्यांना मिळावं किंवा वाचनात आल्यामुळे काही गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतात, तर या लिखाणामुळे ती कळतात की काय करायला हवं, काय करायला नको किंवा योग्य काय आहे किंवा मार्ग, आपल्या आयुष्याचा मार्ग आखताना काय, याची त्यांना मदत होती. यासाठी ही पुस्तकं लिहिली गेली. आणि 25 वर्षात जे सामाजिक कार्य केलं याच्यामध्ये माझा PhDचा जो विषय आहे संत साहित्यातील पुरोगामी जाणीवांचा अभ्यास, याच्यामध्ये मी सगळ्या संतांचा अभ्यास केला आणि ह्या संतांवर व्याख्यान आज पुऱ्या महाराष्ट्रात 1000 लेक्चर माझी संपूर्ण झालेली आहे. तर याच्यामध्ये 1000 लेक्चर मध्ये ही सगळी मी मोफत घेतली. का तर एवढा जो ज्ञानाचा साठा आहे, जो म्हणतात ना ज्ञान दिल्याने वाढतं, ते ज्ञान देत गेलं तर खरंच उपयुक्त होईल म्हणून मी हे काम करत आले. आणि याचबरोबर मी तुम्हाला म्हणलं कमवा शिका योजनेअंतर्गत मी स्वतःची जी माझी ट्रेनिंग झाली, जवळजवळ 175 प्रकारची ट्रेनिंग मी संपूर्ण महाराष्ट्रात देते. म्हणजे बचत गट असतील, विद्यार्थी असतील किंवा होणारे उद्योजक असतील, अशा सगळ्यांना ही माझी 175 ट्रेनिंग मी देत महाराष्ट्रात फिरत असते. म्हणजे सगळीकडून आमंत्रण येतात. आणि कौतुकाचा भाग असा की एवढे जे मी हे काम करत गेले, त्यामुळे आज असं महाराष्ट्रातलं एकही गाव नाही की माझा तिथे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाही. मी गेले की माझी राहण्याची खाण्याची सोय अत्यंत सुंदर होते. म्हणजे माझा एक आवडीचा भाग आहे की घरातलं जेवण खाण्यामध्ये मला आनंद असतो. म्हणजे परगावी गेल्यानंतर ते हॉटेलमध्ये जेवावं लागतं, तर ते माझं तसं होत नाही. तर मला कोणीतरी माझी घरगुती सोय केलेली असते. हा आनंदाचा भाग आहे. म्हणजे एक स्त्री म्हणून मला हे सांगायला खूप अभिमानाचं वाटतं की हातानं बनवलेलं जेवण असतं त्याला जो आनंद मिळतो किंवा समाधान मिळतं असं मला सगळीकडे मिळत जातं. आणि हे केल्यानं होत आहे रे, आधी केलंच पाहिजे, या दृष्टीने मी करत राहते. बरेच जण मला म्हणतात की तुला लष्करच्या भाकरी भाजायला आवडतं वगैरे. तर लष्करच्या भाकरी भाजणं हा माझा जरी लोकांच्या दृष्टीने असेल, पण तो माझा एक आनंदाचा आणि समाधानाचा भाग आहे. आपण जर करत गेलं ना तर आपलेही मार्ग रिकामे होतात. हे आता हे संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपण चांगलं करत गेलं तर आपलं चांगलंच होतं राहतं, आपण वाईट केलं तर आपलं वाईट होणार आहे. मग हे चांगलं करण्याची जी धारणा ही मला संत साहित्यातून मिळाली. आता या सगळ्या टप्प्यांवर काम करताना अत्यंत प्रचंड असे अनुभव आले की लोक आपल्याशी, आपण कितीही चांगलं वागलं तरी समोरचा वाईट वागतो. मग अशा वेळी काय करायचं, तर मी माझ्या लेकींना सुनांना हेच सांगते की समोरचा कितीही वाईट वागू दे, आपण चांगलंच वागायचं. म्हणजे हे तत्वज्ञान तुम्ही जर आयुष्यामध्ये पाळलं ना तर जगामध्ये तुम्हाला दुःख कुठेही होत नाही. कितीही वाईट वागू दे समोरचा, पण आपली चांगली गोष्ट सोडायची नाही. म्हणजे माझी कन्या म्हणते तू पूर्वीच्या काळात जगते, हे आजच्या काळात नाही, टॅट फॉर टीट असं जगलं पाहिजे. पण तसं नाहीये. तुम्ही समोरचा किती वाईट वागला आणि चांगला वागत गेला ना तर काहीही वाईट नाही. उलट त्याला एक दिवस अशी इच्छा होते की आपणही चांगलं वागलं पाहिजे आणि त्याच्यात आमूलाग्र बदल होतो. आणि हे जर जगण्याचं तत्व प्रत्येकानं अवलंबलं तर या जगात वाईट ज्या घटना घडतात किंवा गोष्टी घडतात ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे, थांबतील. ह्या असेच संस्कार आणि असेच विचार मी माझ्या व्याख्यानातून देत असते. संत साहित्यातल्या अनेक स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया दुर्लक्षित आहेत, त्यांचाही मी जागर करत हिंडत असते. कारण त्यांनी केलेली कामं खूप छान आहे. मुक्ताईचे विचार आहे का, किती लहान वयात तिनं ज्ञानेश्वरांना जे काही सांगितलं ते खरंच अनुभवासारखे आहेत. किंवा आपल्या जिजामाता असतील, मी बरेच जण म्हणतात घराघरात शिवाजी घडला पाहिजे. मी म्हणते नाही, घराघरात जिजामाता घडली पाहिजे. कारण जिजाऊने जे संस्कार केले त्यात मुलांना करणं गरजेचं आहे. त्यामुळे जिजाऊ जर घरात घडली तर हे संस्कार होणार. पण अलीकडचा काळ आहे अतिशय वाईट दिसतो. म्हणजे घराघरात घडलेल्या घटना किंवा चालू असल्या, तेव्हा मला असं वाटतं की माझं संत साहित्य यांना सांगण्याची गरज आहे. म्हणजे काळानं या संत इतकी वर्ष ज्ञानेश्वरांना झाली, तुकारामांना झाली, रामदासांना झाली, पण त्यांचं जे साहित्य आहे ना त्याच्यामध्ये वाचत गेलं ना आजच्या ह्या काळाला त्याची किती गरज आहे. आणि प्रत्येकानं जर वाचलं तर त्याचा खरंच उपयोग आहे. अगदी मी परवा राहुल गांधींना पण एक पत्र लिहिलं की तुम्ही जर
आमचे संत जर अभ्यासले तर ह्या सगळ्या देशाचा कारभार घेण्यासाठी तुम्ही एक लायक व्यक्तिमत्व व्हाल. आणि त्यांनी त्याचा रिस्पॉन्स मला दिला की त्यांनी पत्र वाचलं, मॅडम नक्कीच मी उद्यापासून एक एक संत वाचायला सुरुवात करेन. खरं आणि हेच करायचं. आता मी त्यावेळी विचार नाही केला की राहुल गांधी कोण आहेत, कुठे आहेत, पण आज जर देशाचं नेतृत्व करण्याची त्यांना जर इच्छा आहे तर त्यांनी हे अभ्यासावं का. त्याच्यावर राज्य करण्यासाठी तुम्हाला हे संत साहित्य एवढं उपयोगाचं आहे. म्हणजे राजकारणातल्या व्यक्तींना पण मी नेहमीच सांगते, ज्याच्या कोणी भेटल्या की तुम्ही हा संत साहित्याचा अभ्यास केला तर खरोखरीच उपयुक्त आहे. आणि हे कशामुळे मिळालं, कसं मिळालं, ते हे संस्कार जे बालपणी जे घडले. म्हणजे मी वाई सारख्या ठिकाणी माझं बालपण केलं. वाई अत्यंत सुंदर असं गाव, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी सगळ्यांनाच परिचित आहे. तर धर्माचा अभ्यास करताना ह्या तर्कतीर्थांच्या याचा काय माहितीचा इतका मला उपयोग झाला की एवढ्या मोठ्या व्यक्ती जवळ आपलं बालपण गेलंय हे तेव्हा मला अभ्यासताना लक्षात आलं की केवढा मोठा अभ्यास करून ह्या माणसानं परदेशामध्ये आपली तत्वज्ञानाची भाषणं दिली. खरोखरीच सुंदर आहे. असं प्रत्येक व्यक्ती, स्वामी विवेकानंद घ्या किंवा बाबासाहेब आंबेडकर घ्या, आपण आपल्या लोकांनी काय केलंय, ह्या मोठ्या मोठ्या व्यक्तींना एका जातीच्या चौकटीत बसवलंय आणि त्यामुळे त्यांच्या ज्या विचारांचा तो प्रभाव फक्त त्या जातीपुरताच त्यांनी मर्यादित करून ठेवलाय. पण असं नको व्हायला. त्यांचा अभ्यास किंवा त्यांचे विचार अभ्यास आहे, त्यांना जातीच्या एका पठडीत अडकवू नका. म्हणजे मी तर तुम्हाला सांगते, अगदी हा एक अजून एक माझा कौतुकाचा भाग म्हणजे मला कोणी जात विचारली तर मी म्हणते मला जातबीत काही नाही, मी माणूस, हा माझा धर्म आहे, माणूस की माझी जात आहे. आणि हे जर प्रत्येकानं अवलंबलं आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास जर केला तुम्ही लोकांनी तर हे खरोखरीच जग सुंदर होण्यासाठी फायदेशीर आहे. मी तर म्हणते जीवन इतकं सुंदर आहे, पण तुम्ही त्याकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. पण इथे काय करतात, माझं तुझं आपलं अशा ह्याच्यामध्ये लोक गर्दीत तितकी अडकली आहेत, त्यामुळे त्यांचा विकास होत नाही किंवा प्रगती होत नाही. अरे काहीतरी एका चौकटी बाहेर विचार करायला सुरुवात करा किंवा वाचा. नुसत्या वाचनाने तुमच्या जीवनामध्ये एवढा आमूलाग्र बदल होणार आहे, पण तो काही कुणाच्या लक्षात येत नाही. म्हणजे मी जेव्हा IAS अधिकाऱ्यांना लेक्चर देते तेव्हा मला असं लक्षात येतं की त्यांच्या पण मोठ्या पोस्ट मिळाल्या, पण मनामधले विचार संकुचित आहेत. ते हे संकुचित विचार त्यांनी बदलायची आज गरज आहे. आणि ह्यासाठी मग मी माझ्या भाषणामध्ये किंवा माझ्या लेक्चरमध्ये काही असे टप्पे मांडते की त्यांना म्हणजे माझ्यापेक्षा वयाने असलेले अधिकारी पण नंतर माझ्या येऊन पाया पडतात, नाही मॅडम आज तुम्ही आमच्या खरोखरीच आयुष्याचं बदलाव करण्यासाठी खूप प्रयत्न करा. म्हणजे हे लोक काय करतात, मग फॅमिलीमध्ये गेल्यानंतर मला फोन लावतात, मॅडम आमच्या मॅडमशी बोला, त्यांना काहीतरी सांगा, आमच्या मुलांशी बोला. आणि मी त्यांना ह्या सगळ्यांना सांगते की आजची संस्कृती इतकी विचित्र होत चालली, मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. तर सामुदायिक जेवण फार गरजेचं आहे. म्हणजे आपली पिढी काय झाली, एक जण 7 वाजता येतो, तो त्याच्या पद्धतीने जेवून घेतो, आई एक वेळ वेगळी जेवते, मुलं वेगळी जेवतात. असं न करता तुम्ही एकदा एका टेबलावर जेवा. दररोज नाही जमलं तर आठवड्यात एकदा एकत्र जेवण करा. जे आपल्या संस्कृतीने सांगितलंय की त्याच्यामध्ये चर्चा होतात, विचार आचारांचं प्रदान होतं, पण ते होत नाहीये. आज काळानुसार इतकं बदलत चाललंय आणि प्रत्येकाला आपली संकुचित जी वृत्ती झाली त्याच्यामुळे त्यांना मोठा असा मनामध्ये विचारच येत नाही. हा मनामध्ये मोठा विचार येणं गरजेचं आहे, जेणेकरून घर बदलेल. आणि घर बदललं तर आपण समाज बदलू शकतो. मग प्रत्येक वेळी म्हणतात हे कोण करणार, तर मीच करणार, माझ्यापासून सुरुवात करणार, असा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. मला प्रत्येक जण म्हणतात की तू म्हणते मी करणार, पण प्रत्येकानं तसा विचार केला पाहिजे. ते एकटं करून उपयोगीच नसतं. जेव्हा समुदाय करायला लागतो तेव्हा हा सगळा बदलाव होत जातो आणि हा समुदायाने बदलाव करण्याची गरज आहे. आता तुम्हाला आणखीन अनेक गोष्टी, 16 पुस्तकं लिहिताना पण हा असं म्हणजे एक पुस्तक मी स्वतः माझे मामा आहेत दादा जाधवराव त्यांच्यावरती लिहिलंय. त्यांचं आयुष्य इतकं सुंदर आणि छान गेलंय. आमदारकी 20 वर्ष होती पण कुठेही भ्रष्टाचार केला नाही. त्यामुळे एक नितळ व्यक्तिमत्व आहे जे जगाला खरोखर फायद्याचं. पण हे अप्रकाशित राहतात हे लोक, म्हणजे काम करून बाजूला झालेली असतात. पण त्यांनी जो विचार मांडला किंवा ज्यांनी जगले ते आज अभ्यास हवं की भ्रष्टाचारानं जगणं उपयुक्त आहे का असं निरागस जगणं उपयुक्त आहे. कारण ती लोक समाधानी पावतात. तुम्ही आज सगळं घ्याल, सगळं साठवाल, पण मृत्यूच्या क्षणी आपण हे सगळं सोडून जाणार आहे, हे सगळं ठेवून जाणार. ही जाणीव म्हणजे मी अधिकाऱ्यांना सांगतानाही मी नेहमी लेक्चरमध्ये देते की तुम्ही हा विचार जेव्हा आपण एखाद्या तुमच्यावरती प्रसंग येतो की आता ह्या गोष्टी करू का नको, त्यावेळेस तुम्ही मृत्यू समोर आठवा की मृत्यू झाल्यानंतर काय असतं. काही नाही, आपण सगळं सोडून जातो, सगळं ठेवून जातो. मग का त्या क्षणी तुम्ही तुमच्या विचारामध्ये बदल करत नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी एवढ्या चुका करतात. म्हणजे एक माझी बालपणीची मैत्रीण आज तुरुंगामध्ये बसली, एका मोठ्या पदावर होती आणि प्रचंड संपत्ती त्या खंडाळ्या सारख्या ठिकाणी ती अधिकारी होती आणि ती इतकी प्रचंड संपत्ती गोळा केली. आणि आज ती आतमध्ये असताना तिला असं मी 2दा जाऊन सांगितलं की तू का विचार केला नाहीस की हे सगळं मायाजाल गोळा करताना मृत्यू का नाही तुला आठवला, किंवा
या मृत्यूने हे सगळं थांबलं जातं किंवा संपतं. तेव्हा आपण जे काही छोटंसं आयुष्य मिळालं ते सुंदर आणि छान जगावं आणि त्याचा उपयोग आहे. जशी फुलं असतात की छोटंसं आयुष्य पण सुगंध देऊन जातात, आठवणी राहतात. तसंच आपलं आयुष्य आहे, तसं प्रत्येकानं विचार करावा असं मला वाटतं. आणि असा जर विचार केला तर माणसाचं भव्यदिव्य आयुष्य सुंदर होऊन जाईल आणि सगळेच कौतुक करतील. पण हे संस्कार सगळ्यांना मिळाले. म्हणून मी मगाशी म्हणाले की जिजामाता घरात होणं गरजेचं आहे. तुम्हाला आईनं वडिलांनी जे संस्कार लहानपणी दिलेले जातात तेच आयुष्यामध्ये उपयोगी येतात. किंवा एखाद्या वाट्यावर वळणावर चुकीचं पाऊल पडताना आई किंवा जर आपल्या आसपास आपण जे जोडलेली माणसं ती जर आपली जर पावलं जर सरळ केली तर आपलं आयुष्य सुंदर होणार आहे याची जाण. म्हणून प्रत्येक आजकाल काय झालंय पिढ्या म्हणजे फ्लॅट सिस्टीम मध्ये असं झालं की कोणी कुणाचं बघत नाही, शेजाऱ्याचं काय घेणं देणं नसतं. पण हे चुकीचं आहे. आज आपण काय म्हणतो ना, शेजाऱ्याच्या मध्ये एखादी घटना घडत असेल, आपण जर मदतीला गेलो तर त्याला त्याचा जो हे मिळणार आहे किंवा त्यातनं तो बाहेर येणार आहे, त्याला जो काही समाधान आनंद मिळेल ते आपल्यामुळे मिळणार आहे. आणि उद्या आपल्यावर असे प्रसंगच येणार नाही, हा भाग आपण लक्षात घेत नाही. पण माझं काय घेणं आहे, मी काय शाला करू, अशी जी वृत्ती आहे ती फारच चुकीची आहे. आता मी केलेल्या कामातली थोडीशी कामं पटापट सांगते की मी 2 वर्षापूर्वी आम्ही नर्मदा परिक्रमेच्या तिथे जाताना आमच्या लक्षात आलं की त्या मुलांच्या अंगावर कपडे नाहीत. म्हणजे आदिवासी मुलं आहेत आणि अतिशय म्हणजे त्यांचं जीवन खूपच विचित्र वाटलं. मग त्यांच्या अंगावर कपडे नाहीत म्हणून मी पुऱ्या महाराष्ट्रातनं 1 टन कपडा गोळा केला आणि त्या मुलांना वाटला. हे माझं फार मोठं छान कार्य हातनं घडलं. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात आम्ही 600 लोकांना अन्नदान करत होतो. म्हणजे पहिल्यांदा 6 लोकांना मी अन्न द्यायला सुरुवात केली तेव्हा घरातनं विरोध झाला की अरे तुला जमणार आहे का, तू करू शकशील का. पण चांगल्या कामाला म्हणतात ना हात लागतात, तसे मी 6 लोकांचं करत होते आणि कसं 600 लोकांपर्यंत वाढत गेलं. आणि मला खूप समाजाने मदत केली. म्हणजे माझ्या घरात इतकं अन्नधान्य साठत होतं दररोज की एक दिवस 600 किलो भेंडी आली, 600 किलो शेवग्याच्या शेंगा आल्या, असं दररोज काही ना काहीतरी येत होतं. आणि मग ह्याचं मला वाटप करता मग मी माझ्या पद्धतीने केलं. आणि दुसरा एक कौतुकाचा भाग म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मी एक महाराष्ट्राची पाककला स्पर्धा होती, तर त्याच्यामध्ये विनर झाले होते. त्यामुळं त्यावेळी मी 26 जिल्ह्यांच्या 26 पाककृती तयार केल्या होत्या. तर त्या कशा पाककृती होत्या की त्यांनी आम्हाला थीम दिली होती की प्रवासात टिकणारे पदार्थ. मग आपल्या प्रत्येक जिल्ह्यातनं 2 पाककृती मी उचलल्या आणि त्याचा हे केलं. आणि एवढ्या सुंदर पाककृती बनवल्या गेल्यामुळे ते मी विनर ठरले. आणि मग त्या पाककृती मी कोरोना काळामध्ये तशा पद्धतीने लोकांना जेवण दिलं. म्हणजे लोक कौतुक करायला लागले की एवढं छान जेवण आम्हाला मिळते, तर कोरोना संपल्यावर आम्हाला वाढा. म्हटलं नाही, ही जर सवय लागली ती वाईट होईल आणि आपण इथेच थांबूया, म्हणून मी ते माझं थांबवलं काम. पण असं काम 25 वर्ष करताना म्हणजे अनेक प्रकारचं केलं. परवा आम्ही देवदासीच्या मुलांना काही खाऊ वाटप केला. त्या मुलांना जो आनंद मिळाला की ते दुर्लक्षित झालेला, कारण आई लक्ष देत नाही, वडील तर कोण कुठले असतात त्यांना माहित नसतं, आणि असा काहीतरी खाऊ मिळतो, काहीतरी गोष्टी मिळतात, तेव्हा ती मुलं खूप आनंदित झाली. आणि सांगायचं भाग म्हणजे हे माझे मिस्टर आता 6 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यांचा जो मासिक श्राद्धाचा विधी तो तशा पद्धतीने मी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा, त्यातला हा भाग एक देवदासीच्या मुलांना मी खाऊ वाटप केला, फळं वाटप केली. एक भाग मी जे रस्त्यावरती भिकारी बसलेले असतात त्यांना वाटप केलं. असं प्रत्येक महिन्याला मी वेगवेगळ्या पद्धतीनं वाटप करते की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला आणि हे काम माझं ते असताना खूप चालू होतं की त्यांनीच मला मदत केली होती की प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही काही बनवलं की ते वाटप करायचं. म्हणजे काही ठराविक दिवस ठरवलेच होते की ह्या दिवशी या मुलांना वाटप. दिवाळीचा फराळ आम्ही रस्त्याने जे भटक्या जमाती आहेत, म्हणजे ते उंट घेऊन जाणारे किंवा बकऱ्या घेऊन मेंढ्या बकऱ्या घेऊन जाणारे किंवा असे जे काही एंटी लोक असतात त्यांना आम्ही वाटप करतो. म्हणजे त्यांना काय खरंच त्यांना दिवाळी कसली काय कसलं, तेव्हा आपल्या लाडू चिवड्यानं त्यांना जो आनंद मिळतो खरंच कौतुकास्पद किंवा मनाला खूप आनंद देऊन जातो. अशा पद्धतीचं काम माझं सतत चालू आहे. आणि आता अशा म्हणजे या गेल्या 6 महिन्यात मिस्टरांच्या मृत्यूनंतर मी थोडीशी शांत झाले होते, पण मला लोकांनी जागा केलं, नाही तुम्ही शांत राहू नका, चला उठा, तुमची गरज आहे. आणि मला खरंच लोकांनी उठवलं. आणि तुम्हाला सांगते आणखीन एक भाग म्हणजे मी महाराष्ट्रात तर 2,500 ते 3,000 माझे बचत गट आहेत. त्यात पुण्यातल्या पुण्यात 1,000 बचत गट आहे. आणि मिस्टर गेल्यानंतर 3 महिने मला या सगळ्या बचत गटांनी वेळ म्हणजे सकाळी कोणी जेवण द्यायचं, संध्याकाळी कोणी जेवण द्यायचं, 3 महिने मला बचत गटांनी सांभाळलं. म्हणजे मी या गर्तेत, कारण मिस्टरांचा अचानक मृत्यू झाला 10 मिनिटांमध्ये, त्यांनी म्हणजे बोलता बोलता गेलेलं व्यक्तिमत्व, ते मला फार मनावर आघात झाला होता. आणि यातनं बाहेर काढण्यासाठी या सगळ्यांनी एवढी मदत केली. खरंच त्यांचं मी म्हणजे ऋणात राहणं पसंत करेन, कारण एवढे माझ्यावर प्रचंड त्यांनी उपकार केले की
माझ्या वेळा सांभाळल्या मला, म्हणजे किंवा माझे पाहुणे रावळे पण सांभाळले. एवढे जर घरात लोक आले तर त्यांना सगळ्यांना जेवण देणं किंवा हे करणं, हे सगळं माझ्या बचत गटाने खरंच कौतुक. म्हणजे महिलांच्याकडची ही शक्ती आहे, स्त्री शक्ती प्रचंड आहे, की कुणासाठी काय करायचं त्या स्त्री शक्तीकडे पाहायला वगैरे लक्षात येतं, की स्त्री शक्ती मनात आणला ना तर खूप मोठं काम करू शकते. पण आपल्या महिला विचार करत नाही. परंतु हे माझ्या सतत सांगण्यामुळे माझ्यावरती हा एक छान त्यांनी एक माझ्यावरती हा प्रयोग केला, की नाही मॅडम तुम्ही जर एवढे जगासाठी करतात आम्ही का नाही करायचं. म्हणजे आपण करण्यामुळे हे त्यांच्यामध्ये होतो बदल. म्हणून आजपासून प्रत्येक स्त्रियांना मी एक सांगते, की काहीतरी चांगलं करा आणि दुसऱ्यासाठी करण्याची हे ठेवा, की नाही माझा संसार आणि माझं घर या व्यतिरिक्त महिला बघत नाही, तर ते चुकीचं आहे. आपल्याबरोबरच आपल्या मुलांना 4 मुलं शिकली पाहिजेत, त्या मुलांना काहीतरी मिळालं पाहिजे, ही भावना आपण ठेवली पाहिजे. याचबरोबर मी पुस्तकांचं वाटप करते. आता PhD ची माझी 6 पोथी पुस्तक आहेत. शिवाय मला मिळाले पुरस्कार जवळजवळ 1,500 ते 2,000 मला पुरस्कार मिळाले. याच्यामध्ये अनेक मोठे मोठे पुरस्कार आहेत. 2080 भागामध्ये जे काम केलं त्याचा मोठा पुरस्कार मिळाला. नंतर सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला. नंतर असे अनेक पुरस्कार, म्हणजे नाव घेत बसलं तर माझा त्याच्यामध्येच वेळ जाईल. पण एवढे सगळे पुरस्कार हे कामाची माझ्या पावती आहे असं मला वाटतं. म्हणजे बरेच जण म्हणतात की एवढे तुला पुरस्कार मिळाले कुठे ठेवणार हा प्रश्न नाही, ते माझ्या कामाचं कौतुक. म्हणजे मी एकदा त्या ज्या महिलांनी मला असा प्रश्न केला त्या म्हणलं ही माझे दागिने आहेत, पुस्तक आणि मला मिळाले पुरस्कार हे माझे दागिने. ज्या दिवशी मी संपेल त्या दिवशी माझं काय त्यांनी करायचं ते पुढच्यांनी ठरवा असं मी नेहमी म्हणते. म्हणजे एवढे पुस्तकांचं करणार काय, तर एक एक पुस्तकामध्ये एक एक जे विचार दडलेत ना त्याचा इतका फायदा होतो ना, आणि तो मुलांना व्हावा, समाजाला व्हावा यासाठी मी पुस्तकांचं नेहमी वाटप करते. ही 16 पुस्तकं, त्यातली काही मी 8वी 9वी 10वीच्या मुलांना मासिक पाळीविषयी किंवा मुलं वयात येताना म्हणजे कळ्या उमलताना असंच त्या माझ्या पुस्तकाचं नाव आहे. तर ते मी नेहमी मोफत वाटत असते. शाळांमध्ये जेव्हा लेक्चरला जाते त्या मुलांना 8वी 9वी 10वीच्या मुलांना की कसं वागायचं, कसं जगायचं किंवा काय करता येईल, तेव्हा ही माझी मोफत पुस्तकं मी वाटत असते. सगळे म्हणतात हे कसं शक्य होतं. हे शक्य होतं जेव्हा आपण करायला सुरुवात होतं ना, आपोआप ते शक्य होईल. म्हणजे तुम्ही अनुभव घ्या की एकदा आपण वाटायला सुरुवात केल्यानंतर आपल्याकडे द्विगुणित म्हणजे भरपूर प्रमाणात येत असतं. म्हणजे मी एखाद्या शाळेला पुस्तकं दिल्यानंतर हक्कानं ते माझ्यासाठी पाठव की पुढच्या शाळेला काहीतरी तुम्हाला वाटप म्हणून मॅडम आमच्यातर्फे ही काहीतरी तुम्हाला देणगी. नाही असं होत जातं. एवढं ते काम वाढत गेलंय की असं मला वाटतं की हे पुढच्या पिढ्यांनी करत राहावं. आणि आता पुढची जी पिढी आहे तो आपला विचार घेत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की मुलगी माझी टिट फॉर टॅट असं जगावं म्हणते, तर मी तिला खूप समजावून सांगितलं नाही तसं जगणं तर तुला त्रास होईल, पण तू माझ्यासारखं जगणार नाही, म्हण तुझ्यासारखी तू जगू शकते, आम्ही नाही जगू शकते. अशी जेव्हा ती उत्तर खूप त्रास होतो. पण मी तिला अनेक उदाहरणं देऊन किंवा येणाऱ्या प्रसंगात तिला मी सांगत हे बघ असं घडलं ना, हे तुझ्या वागण्यामुळे घडलं, नको तुझ्यात तू बदल कर. आता मी असं प्रत्येक पिढीना पुढच्या पिढींना सांगणं कर, कारण त्या पिढ्यांमध्ये आता फरक झालाय. म्हणजे आपले विचार आणि त्यांचे विचार त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग तो बदलाव करण्यासाठी उदाहरणांचीच गरज आहे, कारण नुसतं सांगूनही उपयोग होत नाही. तेव्हा असं जे वाटप करते तेव्हा ती म्हणते तू सामाजिक कार्य करत जगलीस, तुला आनंद मिळतो, आम्हाला नाही, आम्हाला व्यावसायिक जगायचं नाही. मग व्यावसायिक जगताना तुला किती अडचणी येतात आणि मी सामाजिक जगताना किती मी सरळ जगते. म्हणजे जेव्हा मी एखाद्या वाटपाचं काम करते तेव्हा मला पुढे हात पसरायला लागत नाहीत, आपोआप माझ्याकडे ही गोष्टी जमा होतात. नुसतं कळलं की मॅडम ह्यावेळी हे काम करणार आहेत किंवा मला काही फोन येतात की मॅडम यावेळी काय ठरवलंय, तुम्ही काय करणार आहात, असे प्रश्न मला लोक विचारतात. तेव्हा हे कामाच्याच ह्या सगळ्या चांगल्या कामाच्याच गोष्टी आणि पारदर्शकता मी ठेवले. म्हणजे काय काम केलं याचं मी प्रत्येकाला रेकॉर्ड देत असते की कुणी काय आपल्याला हे केलेलं आहे, कुणापासून काय मदत झाली आणि आपण त्याचा कुठं वापर केला, याची सगळी पारदर्शकता ठेवल्यामुळे कुठेच अडचणी निर्माण होत नाहीत. आणि हा सगळा मला मिळालेला माझ्या माहेरचा आहे. कारण माझ्या कौतुकानं सांगावंसं वाटतं, भारत पाक युद्धात 1965 साली माझे काका, सख्खे काका कॅप्टन होते, ते धारातीर्थी पडले. आणि त्यानंतर आमच्या घरावर असा प्रसंग आला की माझे आजी आजोबा त्यांचं काही प्रेत मिळालं नाही, काही नाही. मग माझ्या आजी आजोबा मरेपर्यंत त्यांची वाट बघते की कधीतरी वसंता घरी येणार आहे, वसंता येईलच. कारण प्रेत नाही मिळालं, काहीही मिळालं नाही, त्यामुळे ते वाट बघत होते. पण तो धारातीर्थी पडला होता, त्यांच्या समेत असलेल्या सैनिकांनी सांगितलं होतं की वसंता गेले म्हणून. आम्ही पाहिलं डोळ्यांनी. आणि अशी त्यावेळी भारत पाकच्या युद्धात अशी स्थिती होती की त्यावेळी आपल्या देशामध्ये परत प्रेत पण पाठवणं त्यांना अवघड होतं. यशवंतराव चव्हाणांचं त्यावेळी पत्र आलेलं ते पाहिलेलं किंवा आमच्या घरातली अशी परिस्थिती झाली, तेव्हा लक्षात आलं की आपला काका ह्या देशासाठी मरण पावलाय, मग आपणही आपलं काम असं चांगलं करावं की जे देशासाठी उपयोग आहे. ही भावना आम्हाला त्या काकांच्या ह्याच्या प्रेरणेतून मिळाली आणि संस्कारही तसेच झाले की नाही आपण करायचं ते समाजासाठी करायचं, समाजाचं आपण एक देणं लागतो आणि ते देणं लागतो म्हणून आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि हे करत गेलं ना खूप छान वाटतं, समाधान मिळतो, आनंद मिळतो आणि ह्यातूनच पुढच्या कामाची नोंदणी होत जाते. म्हणजे
तुम्ही म्हणाले एवढं कसं काय करू शकले एवढ्याशा वयामध्ये, हे कसं काय शक्य झालं? तर प्रत्येक वेळेचा असा उपयोग केला ना, म्हणजे आयुष्यातलं एकही वर्ष वाया गेलं नाही. एवढ्याच्या डिग्र्या झाल्या, म्हणजे माझ्या दारावरच्या डिग्र्या बघून मला प्रश्न विचारतात की सगळीच एबीसीडी तुम्ही लिहिली आहे की? तर हे एबीसीडी लिहिण्याचं कारणच असं की करत गेलं आणि ते मिळत गेलं. आणि या सगळ्याचे पुरस्कार मिळाले, समाधान, आनंद आणि समाधान इतकं आहे की म्हणजे आज जरी मला मृत्यू आला तरी मी सुखाने आणि समाधान मिळालं. हातून एवढं सुंदर कार्य घडलेलं आहे, कुठेच पापाची हे नाहीये. आणि जे केलंय ते श्रमातनं केलंय, कष्टातनं केलंय आणि त्याचं चीज झालंय, याचा आनंदाने हे मिळतं. हे भविष्यात अजूनही म्हणजे याचबरोबर मी जे अनेक कामं करते, म्हणजे ज्याला कोणी नाही असे वृद्धांचं आम्ही सांभाळ करतो. म्हणजे अनाथ, अपंग असे जे वृद्ध आहेत त्यांचा आम्ही सांभाळ अतिशय छान पद्धतीने करतो. म्हणजे बरेच जण, परवा एक मला फोन आला की ताई फक्त तुम्ही अनाथ लोक आजोबा आजींनाच का सांभाळता? मी म्हणलं अरे अनाथांना कोणी नसतं म्हणून सांभाळतो, बाकीच्यांना मुलं असतात, मुली असतात, मग त्यांनी का नाही त्यांना सांभाळावं, म्हणून आम्ही अनाथांना सांभाळू. कारण अशी आम्ही जर सवय लागली की मोफत मध्ये आम्ही आजी आजोबा सांभाळतो तर आमचं अनाथालय भरून जाईल म्हणलं, म्हणून आम्ही अनाथांचाच सांभाळ करतो. त्या दिवशी डोळ्यात पाणी आलं की अरे सख्खी मुलं असे प्रश्न का विचारतात? का ज्या आई बापांनी आपल्यासाठी आयुष्यभर आपलं अस्तित्व झिजवलेलं असतं ती मुलं आम्हाला विचारतात की आमच्या आई वडिलांना सांभाळ. अरे तुम्हाला वेळ देता येत नाही का? तुम्हाला थोडासा पैसा त्यांच्यासाठी खर्च करता येत नाही का? तर नाही, हे चुकीचं आहे. तर करायला पाहिजे. आपल्या आई वडिलांसाठी, ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं, आपल्याला हे चांगले सुंदर दिवस दिलेत किंवा आपण त्यांच्यामुळे आज उभे आहोत, याची जाणीव ठेवून आजी आजोबांना सांभाळणं खरंच गरजेचं आहे. हे मी सगळ्यांना पटवून सांगते. म्हणजे एका माझ्याच पाहुण्यांमध्ये एक मुलगी मला म्हणाली की मला आईला सांभाळणं अवघड होते, मावशी तू सांभाळशील का? म्हटलं पाठव, फक्त एक मला दे की मी हिची कुणी लागत नाही असं मला पत्र तू दे, मग मी सांभाळते. म्हणलं मला काही प्रॉब्लेम नाही, कारण माझ्याकडे येणारी पुंजी प्रचंड आहे, अनेक लोकांना मी सांभाळण्याची माझी ताकद आहे. पण तू तेवढं लिहून दे की हिची मी कोणी लागत नाही किंवा तिला कोणी नाही, असं तू लिहून देतेस का? मग त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं पाणी आलं, नाही मावशी मी खरंच चुकतीये. मग तिला लक्षात आलं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींना मी लोकांना संदेश करत असते की नाही, हे चुकीचं करताय, चांगलं करण्यासाठी धडपडा. काही वेळा असं होतं, काही लोक ऐकतच नाहीत, म्हणजे प्रमाणापेक्षा हट्टी असतात. तेव्हा मग आपण कृतीतनं दाखवायचं. हे मी ठरवून दिलं की नाही, आपण चांगलं काम करत एक दिवस त्यांना लक्षात येतं की नाही, हे ह्या करतायत ते बरोबर आहे. म्हणजे मी आता एवढे 1000 बचत गट निर्माण केल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी दुसरंच कोणी आलं, ठीक आहे, मी घेऊ दे श्रेय, घेण्याबद्दल काहीच नाही म्हणत, पण त्या बचत गटांना काम देणं, त्यांच्या मालाला विक्री करणं, ही सुद्धा कामं आम्ही करतो. म्हणजे आज गेल्या वर्षी आम्ही 1 टन कुरडई परदेशात पाठवली आणि ही केवळ आमच्या बचत गटाच्या महिलांनी केलेली. अशा अनेक गोष्टी. आता आमची गोधडीवरती कार्यक्रम चालू आहे की ही गोधडी परदेशी पाठवायची. एक सॅम्पलसाठी आमची पुढे गेली, परंतु त्यांच्या ऑर्डर आल्यानंतर ह्या महिलांना आम्ही काम देणार आहे. ह्या बचत गटाच्या महिलांना काम नाहीये, तर त्यांना काम देण्यासाठी कंटिन्यू आमचं हे कार्य चालू असतं की त्या सगळ्यांना काम मिळालं पाहिजे. मग वेगवेगळ्या माध्यमातून देतो. कोणाला किचनचं काम आवडत असेल, त्यामध्ये त्या म्हणजे शिक्षण नसेल तर मग किचनच्या कामामध्ये त्या पुढे असतात, अग्रेसर असतात, त्यांना ते किचनचं काम. शिक्षण झालेलं असेल ना, त्यांना वेगळ्या पद्धतीने काम करता येईल की काय त्यांच्यासाठी देता येईल. किंवा हे जेव्हा मी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते किंवा ट्रेनिंग देते, तेव्हाही त्यांनाही मी आवाहन करते की आमच्या या महिलांना काम देण्यासाठी तुमच्याकडे काय असेल उपलब्ध ते द्या. तर तेही लोक मग कामाला लागतात. काहीतरी आठवणीने मॅडम या महिलांना, बचत गटाच्या महिलांना हे आमचं काम द्या. म्हणजे पुऱ्या महाराष्ट्राचं युनिफॉर्म, पोलिसांचं युनिफॉर्म शिवण्याचं काम आमच्या बचत गटाने अतिशय छान पद्धतीने केलं. म्हणजे ते खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे महिलांकडे एवढी ताकद आहे, पण त्यांची कदर केली जात नाही. मग ही बचत गटाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या कामाला संधी देतो, प्रोत्साहन देतो. मग काहींनी गेले 2 दिवाळी आमची परदेशात ऑर्डर जात आहे. ह्या सगळ्या बचत गटाच्या महिला काम अतिशय सुंदर आणि छान करतात. म्हणजे त्यांचे पदार्थ वाखाणण्यासारखे असतात आणि तिकडून एक कौतुकाची दाद त्यांना मिळते. हे सगळं काम आनंददायी होतं, कारण आपण आनंदानं त्यामध्ये रममाण झालेलो असतो. असेच बचत गट सुंदर आणि त्यांची कामं पण सुंदर झाली. त्यामुळे हे सगळे मला इतके हे झालेत की प्रत्येक गोष्ट मॅडम असं झालं मॅडम. म्हणजे माझा फोन जो असतो सकाळी पहाटे 5 पासून जो सुरू असतो तर रात्री 12-1 वाजेपर्यंत माझे फोन चालू असतात. घरातले म्हणतात की आता तरी 2 तास बंद ठेव आणि विश्रांती घे, पण नाही, मला कामामध्येच आनंद मिळतो आणि कामामध्येच विश्रांती. म्हणजे एक आईनं शिकवलेलं तत्व आहे की कामात बदल हीच विश्रांती, आणि तेच तत्व घेऊन जगले. त्यामुळे हे सगळं छान आणि सुंदर होत गेलं.
याचबरोबर मुलीला जे संस्कार केले तेच नातवंडांनाही करत आहे. म्हणजे त्यांच्याही भावना एवढ्या सुंदर होत जातील. म्हणजे हे जर आपलंच काम आहे ना, वाटत राहायचंय. म्हणजे प्रत्येक महिलेला मी आज ह्या माझ्या मुलाखतीत आवाहन केलं की सुंदर सुंदर देत जा ना पुढच्या पिढ्यांना, ते घडणार आहेत आणि पुढचं सुंदर आपलं जग होणार आहे. आपली खरंच संस्कृती एवढी सुंदर आहे. आपल्या संस्कृतीचा जर अभ्यास केला ना तर इतका म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि ही सगळी आपली संस्कृती पाश्चात्य लोक अभ्यासत आहे ते तिकडे वापरत, आणि आपण त्यांचं अनुक्रमण करून आपली काय म्हणतात पूर्वी आपली जी घरं होती ती संपवत चालली आणि विभक्त घरामध्ये आपण राहायला लागलोय. पण आपलं जे पूर्वीचं संस्कृती जे होती म्हणजे वाड्यामधली घरं किंवा एकत्र कुटुंब, 60-60 लोकांची आपली कुटुंब होती आणि खरंच त्याचा म्हणजे फायदे प्रचंड होत होते. पण आपण काय केलं, विभक्त कुटुंबामध्ये आता अनेक अडचणी अनेक प्रश्न निर्माण होतात. ते कशामुळे होतात, ते हे आपण आपली संस्कृती जपली नाही. ती जपावी असं मला मनापासून वाटतं. आणि थोडासा अभ्यास पुढच्या पिढ्यांनी करावा की काय संस्कृतीतनं या मिळत होतं किंवा काय केलं जात होतं. की जे घरातल्या एका आज आपण विभक्त कुटुंबात बघतो एकच स्त्री काम करत असते, धडपडत असते. पण पूर्वीसारखं जर राहिलं असतं ही कामं वाटली जात होती, एकीवर कुणावर लोड येत नव्हता. आणि त्याच काळात शिक्षणाची सुरुवात झाली होती. पण आपण शिक्षण घेऊन बाहेर पडलो, हे चुकीचं केलं थोडंसं. तर याचा थोडासा आपल्या पुढच्या पिढ्यांनी अभ्यास करावा किंवा संत साहित्यातले काही चांगले विचार घेतले तर जगायचं कसं आणि जगवायचं कसं हे सुंदर अभ्यासाला मिळेल. पण इथे आपण अनुकरण पाश्चात्य देशांचा केलं म्हणून पुढच्या पिढ्या म्हणजे आता परवाच पोर्शे गाडीचं तर मी बघितलं, सगळ्यांना दुःखदायक वाटली ती घटना. म्हणजे आज तो मुलगा बाहेर आणि सगळे आतमध्ये आहेत. म्हणजे आईलाही त्यांना अडकवलं, वडिलांनाही अडकवलं, अनेक गोष्टी घडल्या. त्या मुलाच्या काय म्हणतात लाडका असल्यामुळे ती घटना घडली किंवा पुढच्या घटना घडत गेल्या. पण मग हे असं का घडतं, तर आपण आपल्या संस्कृतीच पाहत नाही, आपले विचारच पाहत नाही. आपण काय केलं, अनुकरण बाहेरचं करतोय. म्हणजे जो 15 वर्षाचा मुलगा रात्री 2:30 वाजता फिरायला जातो, मग तिथे तिच्या घरात जिजामाता नव्हती हो. जिजामाता असती तर ते संस्कार त्या मुलावर झाले असते किंवा तो तसं त्याच्यातनं कृत्य घडलं नसतं. म्हणजे म्हणून मी मगाशी सांगते की जिजामाता घराघरात घडली पाहिजे. ते होणार नाही, वाईट गोष्टी घडणार नाही किंवा त्याचं अनुकरण पुढं होऊ नये यासाठी आपण काय ते प्रतिबंध करायला हवा. किंवा मी भरपूर लिखाण केलं त्या अपघातानंतर, पण त्याच्यावरती महिलांनी काहीच उत्तरं दिले नाहीत. हा मला प्रश्न पडला. म्हणजे कारण आज मला दिसतं पबमध्ये बऱ्याच या माता भगिनी रात्रीच्या त्यांचे हे चाललेलं पब मध्ये जाणं चाललेलं आहे, हे किती चुकीचं आहे. हे का घडतंय, ते आपण अनुकरण कुणाचं करतोय. तर थोडंसं आपली संस्कृती अभ्यासा, आपले विचार अभ्यासा, संत साहित्य अभ्यासा, संत साहित्याचा अभ्यास जगाला द्या. किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही आपलं एवढा अभ्यास करू शकतो, 1 तासासाठी मला बोलवा, मी मोफत येत असते. 1 तासभर जरी तुम्ही आमच्या संत साहित्यांना ऐकलं ना तर तुमच्यामध्ये स्वतःचा मध्ये पण आमूलाग्र बदल होऊ शकतो. एवढं ताकदीचं आपलं संत साहित्य. मग हे सगळं आपण दुर्लक्षित करतोय आणि आमची मुलं फक्त मोबाईल आणि टॅब समोर बसतात किंवा त्याच्यावरती खेळत राहतात. मग त्यांना का नाही आपण आपले संस्कार देत, का नाही विचार देत. रामरक्षा आहे किंवा आपले श्लोक्स आहेत किंवा रामदास स्वामींनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे सगळं वाचलं सांगितलं मुलांना. म्हणजे आता एक तुकारामाची तर गोष्ट मी नेहमी सांगते की तुकारामांकडे एक महिला आली आणि ती म्हणाली माझ्या मुलाला सांगावं फार साखर खातोय. तर तुकाराम महाराज काय म्हणाले, 8 दिवसांनी ये बाई. त्या 8 दिवसांनी ती परत महिला आल्यानंतर तुकाराम महाराज त्या मुलाला ओरडले की नको रे, आजपासून तू साखर खायची नाही. तेव्हा त्या महिलेला प्रश्न पडला की तुम्ही 8 दिवसापूर्वी का नाही हे सांगितलं. तर तुकाराम महाराज म्हणाले 8 दिवसापूर्वी तू आली ना, तू म्हणालीस की ह्याला सांगा की साखर खाऊ नको, तेव्हा मी पण साखर खात होतो. म्हणजे जेव्हा मी जर ते कृत्य करतो तर मला उपदेश देण्याची हे नाहीये, परवानगी नाही. त्यामुळे मी स्वतःमध्ये बदल केला आणि मग मी उपदेश केला. तर असे विचार आपल्याला कोणी देतं तर संत साहित्य देतं की माझ्यामध्ये. आणि आपल्याकडे पाहायला काय मिळतं, माता मुलांना ओरडत असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्यावरती नुसता आरडाओरडा चाललेला असतो, नाही तर फटके दिले जातात. तेव्हा मी म्हणते अरे थोडंसं स्वतःमध्ये पण बदल करा ना. तुमचंच अनुकरण ती मुलं करतायत. म्हणजे आई मोबाईलवर तासन तास बसते, मग मुलांनी तासभर घेतला तर बिघडला कुठे, असा तो प्रकार घडतोय. मग तेव्हा आमूलाग्र जेव्हा हे संत साहित्य वाचलं तर तुमच्यात स्वतःमध्ये बदल होईल आणि तुम्ही मुलांना चांगले संस्कार आणि विचार देऊ शकाल असं मला मनोमन वाटतं. आणखी मुलींना मी नेहमी सांगते की तुमच्यासाठी ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करता, त्याचबरोबर तुम्ही जगण्याची पण दिशा हे करा. कारण काय होतंय, मुली या MPSC UPSCचा अभ्यास करतात आणि परीक्षा पास झालं नाही किंवा वय उलटून गेलं की त्या वैफल्यग्रस्त झालेल्या दिसतात. तेव्हा मग मला नेहमी त्यांना सांगावंसं वाटतं की त्याचबरोबर तुमच्या जगण्याचे विचार तुम्ही बदला ना. म्हणजे आज एका परवा ती MPSC UPSC गेली 8 वर्ष ती परीक्षांना हे करत होती, पण मी तिला 4 वर्षानंतर भेटल्यानंतर मी तिला सांगितलं की तू नुसत्याच ह्याच्या तयारीमध्ये राहू नको, याचबरोबर तुझं बाकीचं जे करिअर आहे ते तू वाढव. म्हणली काय करणार, अरे म्हणलं तुला जर पास नाही झाले तर तुला काय. म्हणजे निगेटिव्ह विचार मॅडम करू नका. म्हणलं निगेटिव्ह विचार करण्याचं नाही, वास्तव काय आहे की ओपन लोकांना किती तुम्ही पदं मिळतात, नाही मिळू शकत.
शकत. मग तू काय कर की तुझं करिअर बाकी दुसऱ्या बाजूने वाढव, की नेट सेट कर, PhD कर, MA कर, MPhil कर, असे मी तिला विचार सांगितल्यानंतर ती ते साईड बाय करत राहिली आणि आज प्राध्यापक म्हणून आहे. अजूनही तिचं परीक्षेचं आहे. ती म्हणली नाही मॅडम, तुम्ही सांगितल्यामुळे मी आज एक छान पगार मिळवते किंवा पदावर आहे, पण याचबरोबर माझी अजूनही तयारी पण चालू आहे. मग ह्यामुळं नुसता तिचा अभ्यास नाही तर तिला विचार मिळाले, संस्कार मिळाले आणि मग तिची वैचारिक पातळी जी ती तिचं वृद्धी झाली, की जेणेकरून ती आज समाजात वावरताना किंवा सांगताना की मॅडमने मला हे सांगितलं, ती अजून 4 जणांना सांगते किंवा तिच्याबरोबर सहकारी ज्या असतात अभ्यास करत, नुसताच अभ्यास करत बसतात, यश मिळेल याची गॅरंटी नसते आणि ते आपल्या हातात नसते. हे 1000 वेळा मी सांगितलं की यश आपल्या हातात, प्रयत्न करणं मात्र आपल्या हातात असतं. कष्ट आणि प्रयत्न आपल्या हातात आहे, ते आपण करत राहायचं. यश मात्र ते आपल्यावर अवलंबून असतं. पण 90% कष्ट आणि प्रयत्न तुमचे करत राहा, यश हे आपोआप येत असतं. हे तत्व एक जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी खूप छान आहे. कारण हे वैफल्यग्रस्त पिढ्या ज्या असतात त्या मग बाकीच्यांना बिघडवत असतात, की माझं असं झालंय, तू नको ते तसलं करू किंवा काय करू. मग याच्यामुळे चांगले खरंच अभ्यास करणारे असते ते बाजूला राहतात. हे सगळं सांगण्याची गरज काय आहे, तर हे समाजात आता जी अवस्था झाली ती पाहताना फार वाईट वाटतं. मला त्या समाजातल्या गोष्टींचा उल्लेख नाही करायचा, पण त्यात परिवर्तन करण्यासाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत असं मला मनापासून वाटतं. नमस्कार. आज आठवण चॅनलमध्ये माझी मुलाखत होती आणि निंबाळकर ताई असतील, डोळे ताई असतील, त्यांचे खरोखरच मनापासून आभार व धन्यवाद. थोडासा माझ्यामुळे त्यांना त्रास झाला, कारण मुलाखतीची वेळ द्यायला मी थोडी माझ्या कामाच्या व्यापातनं किंवा घडलेल्या प्रसंगातनं मला जावं लागलं. त्यामुळं मी क्षमा मागते आणि खरोखरीच सुंदर माझी मुलाखत घेतली त्यांनी. आभार आणि धन्यवाद.